तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा चारुहास सरांना समजावत असते की बाबा तुमची काळजी कळते मला, मात्र आम्ही तुमच्याकडून ही मदत नाही घेऊ शकत. भुवनेश्वरी मॅडमने आम्हाला चॅलेंज दिलं आहे आणि आम्ही ते चॅलेंज पूर्ण करूनच घरी येणार. आमच्यावर विश्वास ठेवा. आणि त्यामुळे चारुहास सरसुद्धा तयार होतात. ते म्हणतात की ठीक आहे अक्षरा, मात्र जर काही मदत लागली तर तू मला नक्की कळव. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो बाबा, तुम्ही काळजी करू नका आणि मी रोज तुम्हाला फोन करत जाईल. तुम्हालाही जेव्हा आमची आठवण येईल तेव्हा तुम्ही आम्हाला बिनधास्त फोन करा. मी तुम्हाला खुशाली कळवत जाईल. आणि मग त्यानंतर ती चारुहास सरांच्या पाया पडते आणि मग ते ओंकारला घेऊन तेथून निघून जातात. अधिपती मात्र खूप चिडलेला असतो. अक्षरा त्याला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की बाबांना सुद्धा तुमची काळजी वाटते, ते वडील आहेत तुमचे, मग तुम्ही त्यांच्याशी असं का वागता. मात्र अधिपती काही समजून घेत नाही. तो म्हणत असतो की आईसाहेबांनी सांगितलं होतं ना की कोणीही मदत करायला जायचं नाही, मग तरीसुद्धा हे इथे का आले. त्यांना फक्त काहीतरी कारणच हवं असतं आमच्या आईसाहेबांना वाईट ठरवण्यासाठी. त्यावर अक्षरा त्याला समजावते. मात्र अधिपती म्हणतो की तुम्ही सतत त्यांची बाजू का घेत असतात तेच मला कळत नाही. तुम्हाला फक्त आमच्या आईसाहेबांमधले दोष दिसतात, त्यांच्यामधले नाही. आणि तो रागातच तेथून निघून जातो. आणि अधिपतीचं असं वागणं बघून अक्षराला वाईट वाटतं. दुसरीकडे चारुहास सर घरी येतात आणि मग त्यानंतर ते आजींना सांगत असतात की मला अगदीच राहावलं नाही, मुलांची काळजी वाटत होती, मग मी गेलो त्यांना भेटायला. आणि हे नेमकं दुर्गी खोली बाहेरून लपून ऐकत असते. आणि चारुहास सर मुलांना भेटायला गेले होते हे कळल्यावर आजींना देखील खूप आनंद होतो. आणि मग चारुहास सर तिथे घडलेला सगळा प्रकार आजींना सांगत म्हणतात की मी त्यांच्यासाठी काही किराणा सामान, भाजीपाला आणि पैसेसुद्धा घेऊन गेलो होतो. असं वाटलं की मुलांना काहीतरी मदत करता येईल, मात्र त्या दोघांनी ते सगळं काही नाकारलं, कोणतीही मदत स्वीकारली नाही. आणि ते ऐकून आजींनासुद्धा खूप आनंद होतो. त्या म्हणतात की दोघेही खूप मानी आहेत, अशी मदत घेणारच नाही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की अगदी खरं आहे. आणि मग ते आजींना सांगू लागतात की त्या दोघांची खोली तशी छोटीच आहे, मात्र अक्षराने खूप छानपणे तिचा संसार तिथे लावलाय, सगळं काही अगदी व्यवस्थित जागच्या जागी ठेवलंय. आणि ते ऐकून आजींनासुद्धा आश्चर्य वाटतं. त्या दोघांनाही अधिपती अक्षराचं खूप कौतुक वाटत असतं. तर दुर्गी हे सगळं काही ऐकते आणि लगेच भुवनेश्वरीला सांगण्यासाठी जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी तिच्या खोलीत बसलेली असते आणि मग दुर्गी तिथे जात तिला सांगते की ताई, मला असं कळलंय की आज मोठे मालक अधिपतींना आणि सुनबाईंना भेटायला गेले होते. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर धक्काच बसतो. तर दुर्गी तिला सांगत असते की त्यांनी जाताना पैसेसुद्धा सोबत नेले होते, म्हणजे बघ ना, ते आता असा प्रयत्न करतायत की तू वाईट आणि ते चांगले. त्यांनी हे सगळं काही मुद्दामच केलं तुला वाईट ठरवण्यासाठी, कारण आता ते त्यांना भेटायला गेले म्हटल्यावर अधिपतींना आणि सुनबाईंना असंच वाटणार ना की यांनाच आपली काळजी आहे आणि आईसाहेबांना काही काळजी नाही. त्यांनी तर आपल्याला घराबाहेर काढलं. आणि मग ती चारुहास सरांच्या विरोधात भुवनेश्वरीचे कान भरते. भुवनेश्वरी त्या सगळ्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि खूप चिडते. त्यानंतर मग ती लगेच अधिपतीला कॉल करते. भुवनेश्वरीचा आवाज ऐकून अधिपतीला तर खूप आनंद होतो. नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तो तिची चौकशी करतो. तर भुवनेश्वरी सांगते की आम्ही ठीक आहोत, तुम्ही कसे आहात. आणि अधिपती सांगतो की आईसाहेब, आम्ही सुद्धा बरे आहोत. आणि अधिपतीसोबत 2 दिवसांनी बोलताना भुवनेश्वरीला देखील खूप आनंद झालेला असतो आणि तिला वाईटही वाटत असते. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी रडतच म्हणते की अधिपती, आता तुम्ही या परत घरी, आपण तुम्ही ही रीत पाळली असं समजू, पण आता तुमच्याशिवाय आम्हाला नाही राहत, आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब, आता तुम्ही असं बोलू नका, तुमची इच्छा आहे ना की आम्ही 10 दिवसांची ही रीत पाळावी, मग आम्ही जिंकूनच परत येणार, तुम्ही काही काळजी करू नका. आज तुमच्यासोबत बोललो, खरंच खूप बरं वाटलं. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो अधिपती, रीत पाळायची म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो नाही, फोन केला नाही, मात्र मोठे मालक तिकडे येऊन गेले ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो हो, पण त्यांचं काय. तर भुवनेश्वरी म्हणते की त्यांना काय गरज होती तिकडे यायची, म्हणजे त्यांना असं दाखवून द्यायचं होतं का की ते चांगले आहेत आणि आम्ही वाईट. आणि त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, असं काही नाही आहे, आणि कोणी काही बोललं तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवेल का. आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही येऊ शकणार नाही, मग ते आमचे वडील का असेनात. आणि त्यावर
भुवनेश्वरी त्याला विचारते आणि तुमची बायको? तर अधिपती म्हणतो की आईसाहेब त्यांचा तर काही प्रश्नच नाही, त्या कधीही आपल्या दोघांच्या मध्ये येणार नाही. तुम्ही आमच्यासाठी देवाच्या ठिकाणी आहात, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि अधिपतीचं असं बोलणं ऐकून भुवनेश्वरीला खूप आनंद होतो आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर अधिपती अक्षरासोबत बोलत असतो. भुवनेश्वरीसोबत बोलल्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो. तर अक्षरा त्याला सांगते की आता तुम्ही काही काळजी करू नका, जसे हे 2 दिवस गेले तसेच बाकीचे दिवससुद्धा पटकन निघून जातील आणि आपण घरीसुद्धा जाऊयात. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो आणि मग त्यानंतर तो मागाशी अक्षराला रागात जे काही बोललेला असतो त्याबद्दल माफी मागतो आणि म्हणतो की आमच्या वडिलांवर राग आहे आणि तोच राग सगळ्या जगावर निघत असतो. त्यावर अक्षरा त्याला समजावते की जसं भुवनेश्वरी मॅडमचं तुमच्यावर प्रेम आहे तसंच बाबांचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही त्यांनासुद्धा समजून घ्या. मात्र अधिपती हा विषयच टाळतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आजी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन जातात. अधिपतीसोबत बोलणं झाल्यामुळे भुवनेश्वरी तर खूपच आनंदात असते. आजी तिला विचारतात की काय गं, काय झालं? आणि मग भुवनेश्वरी त्यांना अधिपतीसोबत बोलणं झाल्याचं सांगते. त्यामुळे आजींना देखील आनंद होतो आणि मग भुवनेश्वरी चारुहास सरांचा विषय काढते. तर आजी तिला विचारत असतात की थोरले मालक त्या दोघांना भेटायला गेले होते, हे तुला कोणी सांगितलं? आणि खरं तर तू वाईट आहे हे सांगायला ते त्या ठिकाणी गेले नव्हते. अगं ते सुद्धा वडील आहेत ना, काळजीपोटी ते मुलांना भेटायला गेले होते. मात्र भुवनेश्वरी काही विश्वास ठेवतच नाही. ती म्हणते की त्यांनी तुला ही गोष्ट सांगितली, मात्र त्यांना आम्हाला सांगावंसं वाटलं नाही. पण आमचे सुद्धा हजारो डोळे आहेत, या घरात काय घडतं यावर आमचं बारीक लक्ष आहे. त्यावर आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू चुकीचा विचार करतेस, पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही. ती म्हणते की थोरल्या मालकांच्या मनात आमच्याबद्दल विष आहे आणि आता लवकरच ते विष आम्ही बाहेर काढू. दुसरीकडे अधिपती तयार झालेला असतो आणि तितक्यात अक्षरा बाहेरून घरात येते. अधिपती तिला विचारत असतो की तुम्ही कुठे गेला होता? आणि त्यावर अक्षरा बॅगमधून 2 छोट्या वह्या काढत म्हणते की हे आणण्यासाठी. त्यावर अधिपती विचारतो की आता हे काय? आम्ही काही इथे अभ्यास नाही करणार. आणि त्यावर अक्षरा सांगते की नाही हो अधिपती, मी काही या वह्या अभ्यासासाठी आणल्या नाहीत. आणि मग त्यानंतर ते अधिपतीला सांगू लागते या 10 दिवसांमध्ये आपल्याला ज्या ज्या आव्हानांना सामोरं जावं लागेल, जे जे प्रसंग आपल्या समोर येतील, त्या सगळ्याबद्दल आपण या वह्यांमध्ये लिहायचं. या 10 दिवसांमध्ये आपल्याला जे काही वाटलं ते अगदी खरं खरं या वह्यांमध्ये लिहायचं. आणि ते ऐकून अधिपती तर खूपच खुश होतो. तर अक्षरा त्याला सांगत असते की काही वर्षांनी जेव्हा आपण हे सगळं परत वाचू ना, तेव्हा हे सगळे प्रसंग आपल्या पुढे उभे राहतील. आता हे 10 दिवस आपल्याला पुन्हा अनुभवता तर येणार नाहीत, मात्र आपल्याला हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभे करता येतील. आणि आता आपण दोघांनी या वह्यांमध्ये जे काही लिहिलेलं असेल ते लगेच एकमेकांना दाखवायचं नाही, नंतर एकमेकांना वाचायला द्यायचं. आणि अक्षराची ही आयडिया अधिपतीला तर खूपच आवडते. आणि मग त्यानंतर अधिपती कामावर जाण्यासाठी निघतो. तो अक्षराला सांगत असतो की आता छोटी मोठी कामं करायला नको, मी एखादं मोठं काम बघतो, म्हणजे आपल्याला चांगले पैसे मिळतील. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती, आणि जर आपल्याला चांगले पैसे मिळाले तर आपण श्रीकांत दादांना खोलीचं भाडंसुद्धा देऊन ठेवू. असं भाडं न देता राहणं म्हणजे मदत घेण्यासारखंच आहे ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. आणि मग ते दोघेही एकत्रच कामावर जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.